मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत बाणाचा मुळशी करंडक 2025चा थर आपण पाहतोय। लीगचा शेवटचा दिवस, अखेरचा दिवस साखळी फेरीतील सामन्यांचा। त्यातील पहिला सामना पण मैदानाच्या आतमध्ये पाहणार। एका बाजूने श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, तर त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय। सामना 5 षटकांचा असेल। पहिल्या 4 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला जाईल। त्या 25 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं संपणं गरजेची आहेत, अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय बावधन संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन महेश नांदगुडे हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय। तर दुसऱ्या बाजूने कौशल आणि काळूराम ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। 5 षटकांची मॅच। महेश तयार। पहिला चेंडू आजच्या दिवसातील पहिलाच बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळला। क्षेत्ररक्षक अजिंक्य तिथे प्रयत्न अपुरा पडला, झेल निसटला आणि त्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती मानाच्या मुळशी करंडकाला सलामी देणारा सनसनीत चौकार। पहिल्याच बॉलवरती चौकार येते। त्यानंतर भन्नाट वेग त्या ठिकाणी महेशचा पाहायला मिळत। वाईड यॉर्करचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय। यावेळी बॅट आणि बॉलचा हे संपर्क होऊ शकलेला नाहीये। मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो हा चेंडू डॉट आलाय। अजिंक्यला पण पाहत होतो तिथे क्षेत्ररक्षक करत असताना झेल त्याच्याकडून सुटला, तर चौकार त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाला। हा चेंडू तिथे डिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डिप करतो क्षेत्ररक्षक पोहोचला, थोडासा त्या ठिकाणी फेक केला उशीर आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार। पहिला सामना पण पाहतोय। पहिल्या सामन्यामध्ये 2 दिग्गज संघ एकमेकांचे आमने सामनेत चॅम्पियन हाफ नक्कीच आपण आजच्या दिवस शेवटच्या दिवसामध्ये या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेले सर्व संघ जे मैदानाच्या आतमध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एकमेकांचे आमने सामने आता लढताना नक्कीच आज पाहायला मिळणार आहेत। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज महेश पुन्हा तयार। खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा सरळ बॅटने, यावेळी पुन्हा अजिंक्यला पुन्हा चेंडू त्याच्या हातामध्ये येत नाहीये। त्यानंतर मात्र चेंडूचा पाठमोरा त्याने होत चेंडू स्टॉप केलाय। तोपर्यंत सिंगल धाव जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते। अजिंक्य आपण पाहिलं तर संघातील एक सर्वाधिक सुरक्षित क्षेत्ररक्षक म्हणून अजिंक्यकडे पाहिलं जातं, परंतु पहिला सामना इथे खेळत असताना त्याच्या हातामध्ये चेंडू येत नाही। थोडंसं तिथे चुका क्षेत्ररक्षकामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात। पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना पण पाहतो तिथे बिडी विकेट लॉंग ऑन 2 क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील। यावेळी हा चेंडू अक्रॉस द बॅट डीप मिड विकेट मध्ये खेळलाय। क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, टिपलाय तिथे जाईल, बिग विकेट गॉन। शून्यावरती कौशल जगताप जाईल माघारी, पहिला धक्का। पहिली विकेट आली, पहिला धक्का बसला, पहिला आदरा कौशलच्या रूपाने नक्कीच तिथे बसला जाईल। संघातील असणारा एक हार्ड हिटर मात्र इथे शून्य धावेवरती मात्र माघारीत जातोय। खातं न उघडता त्याला माघारी पाठवलं। चांगला झेल रोहनचा मिड विकेट मध्ये आणि त्यानंतर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण बुचुडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। स्कोरकार्ड वरती धावा आहेत 7 धावा। पहिल्याच बॉल वरती झेल सुटला, परंतु त्यानंतर आपण पाहतोय चांगला झेल रोहनचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय। यावेळी पुन्हा एकदा शप्पल झाले, क्रीजचा चांगला वापर, महेशचा वेगवान चेंडू खेळून काढला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। 4 धावा 4 रन।
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा जे आतापर्यंत नोंदवल्या गेलेत. एक हा अंक संघाच्या धावफलकावरती नक्कीच आता पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती, एक विकेट आली, एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय प्रशांत कोकाटे. आता षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. संघातला असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू प्रशांत कोकाटे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आता दुसरं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर समोर आपण पाहतोय काळूराम हा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पहिला चेंडू खेळण्यासाठी. प्रशांत या पहिला चेंडू, पहिलाच बॉल उडवला ऑन साइडला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती स्वागत बुईगी चरण षटकार. पहिल्याच बॉलवरती प्रशांतचा षटकार ठोकलाय. साथीदार जरूर बाद झाला, कौशल जरूर शून्यावरती माघारी गेलाय, परंतु काळूराम जे ध्येय समोर जे ध्येय ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ते ध्येय गाठण्यासाठी मात्र आपण पाहतोय प्रचंड मोठं आक्रमण. पुन्हा बिग हिट, यावेळी लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने खेळलेला उत्तुंग प्रहार, चेंडू सीमारेषे पार, लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रशांत वरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय. बुद्धीचा वापर करण्यासाठी नक्कीच प्रशांतला तिथे भाग पडले. बरेचसे प्रश्नचिन्ह आता प्रशांत समोर उभे केलेले आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज महेशने 11 धावा खर्च केला, एक विकेट मिळवली, एक धक्का दिला मारुंजी संघाला, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये धक्के देण्यासाठी काळूराम आपण पाहतोय इथे प्रचंड मोठं आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 षटकार ठोकलेत, 23 धाव्यांवरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षक पदाचा बदल तिथे नक्कीच जो केला जातोय. क्षेत्ररक्षकांची बरीचशी हालचाल तिथे आपण पाहायला मिळेल. फलंदाजा रोखण्यासाठी पुन्हा जाळ्यामध्ये तिथे परिवर्तन केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रशांत कोकाटे जो गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पण नाटवेगाचा होता, सोडून दिला चेंडू तिथे उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता. हा चेंडू बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे प्रशांत यांचा, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पंचांनी जमिनीला समांतर हात केलेत. कळवला वाईट बॉल, खराब चेंडूचा इशारा तिथे येईल. अतिरिक्त अवंतर धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च होते आणि या अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा त्या 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मानाचा मुळशी करंडक ही स्पर्धा आपण पाहतोय लीगचा शेवटचा दिवस. 25 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी असणार आहे. दरम्यानचा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन मध्ये हा येतो एक सुंदर प्रहार चौकार. थँक्यू. पुन्हा आपण पाहतो आलेला हा चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक स्कोर कार्ड वरती 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. त्यावेळेस यॉर्कर चेंडूचा प्रयत्न तिथे केलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केला फलंदाजाला थांबवण्यासाठी. पाठवरती तितकासा मिडल चेंडू झाला नाही. फिकी थोडीशी अस्तव्यस्त, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळेल महेशचं. त्यानंतर कोणत्या प्रकारची जास्तीची धाव जे मैदानाच्या आतमध्ये खर्च होत नाहीये, केवळ यावेळी एक सिंगल येईल. प्रशांत आपण पाहिलं तर बराचसा महागडा ठरलाय. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली होती. ज्या
प्रकारे मात्र पहिलं षटक महेशने हाताळलं, त्याच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा करत मात्र विश्वास दाखवला प्रशांत वरती, परंतु या षटकामध्ये बराचसा मागडा ठरलाय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकले, 17 धावा खर्च केल्यात, एकूण 29 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा फलंदाज शपल झाला होता, क्रीजचा बराचसा वापर, चेंडू येऊन दिला शरीराच्या जवळ, त्यानंतर चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा होता, परंतु पाठवरती चेंडू आला नाही. शरीराचा वेध घेत चेंडू आपण पाहतोय तिथे इष्टरक्षकाच्या दिशेने जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. शेवटचे काही चेंडू बाकी असताना नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रशांत करतो, धावा रोखण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडूवरती बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात, षटकारां चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, परंतु त्यानंतरच्या चेंडूंवरती नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न हे गोलंदाज प्रशांत कोकाटे यांचा देखील पाहायला मिळेल. तर पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे. एका टप्प्यावरती आपण पाहतोय तिथे चेंडू फील्ड केला जाईल आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली, षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटकांच्या पॉवर प्लेच्या खेळानंतर मारुंजी संघाच्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय 30 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक फलंदाज त्वरित बाद झाला, कौशलला पण पाहिलं शून्यावरती माघारी गेला, परंतु त्यानंतर काळूरामने मात्र एक चांगलं धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करण्यासाठी प्रचंड मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं, प्रचंड मोठी हल्लेबाजी केली, षटकारां चौकारांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु शेवटच्या काही चेंडूवरती प्रशांतने देखील चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळले आणि नक्कीच शेवटच्या काही चेंडूवरती जास्ती धावा न खर्च करता षटकाची सांगता केली. आता पाहायचंय पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातो, क्षेत्ररक्षणाचं बंधन हटलं जाईल. त्यानंतर आपण पाहतो नवीन गोलंदाजचा वापर केलाय, नवीन गोलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज सौरभ कदम. हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला, संघातले असणारा एक उभरता खेळाडू, पण तो अप्रतिम वेग, अचूक टप्पा, त्यानंतर नक्कीच संघामध्ये एक प्रमुख स्थान आपलं मिळवत हा खेळाडू संघामध्ये पाहायला मिळतो. तर षटक क्रमांक 3 घेऊन जो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे केला प्रहार, महेशच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषे पार, बिग हिट, 6 रन षटकार. पहिल्याच बॉलवरती इथे सौरभचं देखील स्वागत षटकाने झालंय. प्रत्येक षटकातील पहिल्या बॉलवरती आक्रमण आहे. षटक क्रमांक 1 मध्ये चौकार आला, त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये षटकार, षटक क्रमांक 3 मध्ये देखील षटकार आलेला आहे. त्यावेळेस मिस टाइम स्ट्रोक अक्रॉस द पाठ मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक रोहन पोचेल चेंडू पर्यंत. एक सिंगल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये जी पळून पूर्ण केली जाते, यावेळी देखील आक्रमण करायचं होतं, पण तितकासा पाठवरती चेंडू आला नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेली एक धावे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 37 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खुलबा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल प्रशांत कोकाटे चेंडू पर्यंत. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. पहिल्या बॉलवरती खेळलेला षटकार, परंतु त्यानंतर एकेरी दुहेरी धावेंचा सिलसिला जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकेरी दुहेरी धावा संघाचा आपल्याला हलतं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतात. पुन्हा एक चांगला चेंडू, अगदी बुंदात टाकला होता चेंडू, खोदून करता आला नाही तितकासा. हॅलो ते कार्पेट हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये तिथे डीप काऊ कॉर्नरमध्ये रोहनच्या हातामध्ये जाईल आणि पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चांगलं कमबॅक इथे गोलंदाज करतोय, ज्या वेळी आक्रमण झालंय त्यानंतर कमबॅक गोलंदाजीने केलंय, त्यानंतर एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. हा चेंडू हलकात तिथे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अजिंक्य पोहोचेल. पुन्हा एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एका धावेने वारंवार स्ट्राईक रोटेट केली जाते, संघाचा पाय हलतं ठेवलं जाते. पहिल्या बॉलवरती किरणने खेळलेला षटकार, परंतु त्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला, एक सिंगल घेतली. त्यानंतर देखील आपण पाहिलं तर वारंवार यॉर्कर चेंडूचा प्रयत्न केला, अगदी बुंदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आणि त्यावरती देखील एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च होत असताना 5 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत आणि 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा सौरभने खर्च केलेल्या आहेत. आता पाहायचं शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक किरण.
आक्रमण करायचं होतं, शेवटच्या बॉलवरती देखील बराचसा लांब ठेवला होता, परंतु हा चेंडू फलंदाच्या कक्षेपासून शरीरयष्टीपासून बराचसा लांब ठेवलेला हा चेंडू काहीशी विचारणा तिथे पंचांना जरूर केली जाईल, परंतु पंचांनी कळवलंय हा चेंडू फलंदाच्या कक्षेमध्ये रीचमध्ये असणारा चेंडू आहे आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे निर्धाव असेल. डॉट बॉल जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कळवला जाईल. 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 40 धावा. त्यामध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये महेशने 11 धावा खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रशांत कोकाटे बराचसा महागडा ठरला. 19 धावा त्याने देखील खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 साठी देखील नवीन गोलंदाजाचा वापर केला, 10 धावा सौरभ कदमने या गोलंदाजाने खर्च केल्या. आता 4थं षटक आणि 4थ्या षटकासाठी देखील आपण पाहतोय नवीन गोलंदाजाचा वापर आता तिथे केला जातोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 घेऊन वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाज राहुल दगडे गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळी मात्र पहिल्याच बॉलवरती देखील आक्रमण करायचं. ज्या प्रकारे मात्र या पूर्वीच्या 3 षटकामध्ये आक्रमण केलं गोलंदाजच्या पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे षटकार चौकार पाहायला मिळाले, त्याचप्रमाणे मात्र इथे 4थ्या षटकाला देखील सुरुवात करायची होती, परंतु इथे पाठवटी चेंडू आला नाही. तितक्याच आणि मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जे स्कोर कार्ड वरती नोंदवली जाणार आहे. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा आता तयार. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू सरळ पोहोचेल प्रशांतला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट चेरन षटकार. षटकार पुन्हा मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. स्कोर कार्ड वरती धावा त्या 47 धावा. पुन्हा बिग हिटचा प्रयत्न, फटका यावेळी फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आला, चेंडूच्या खाली टिपला जाईल. किरणचा संपतोय खेळ. विकेट क्रमांक 2. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. 52 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या षटकातील बाकी असलेला राहुल दगडे हा गोलंदाज आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये टाकत 11 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. तर शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक काळूराम. 12 चेंडू आतामध्ये खेळत 29 धावा बनवल्या, 7 जरूर बाद झाले, परंतु त्याने आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेतली आणि तो या पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच फ्रंट फुटला येत संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत संघाचा धावफलक एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अफटबार आणि भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. अगदी डाका डोळ्यासमोरून चेंडू 66 वाऱ्याच्या वेगाने निघून जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येणार तर डॉट
चौथ्या षटकाची सांगता झाली. चौथ्या षटकामध्ये पहिल्या गोलंदाजाने 11 धावा खर्च केलेत. एक विकेट मिळवली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 जर सोडलं त्या व्यतिरिक्त 3 गोलंदाज 3 षटकं अप्रतिम पाहायला मिळाली. कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न षटक क्रमांक 1 मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली त्याच प्रकारची गोलंदाजी त्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये झाली. आता पाहायचं शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे केला जाणार. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सौरभ कदम हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्गवरती तयार. पहिला बॉल सौरभचा, पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा होता. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजी धावबाची देखील संधी होती, परंतु झालेल्या चुका आणि त्या चुका संघाला महागड्या ठरल्यात. एका धावेच्या जागी दुसरी धाव, ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी पहिली एक धाव आली. त्यानंतर क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी बराचसा दूर आणि त्यानंतर दुसरी धाव देखील सुखरूपरित्या जी घेतली जाते. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. सामना क्रमांक 2 जो पाहायला मिळेल, एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी संपर्क करा. धर्माचा चेंडू आपण पाहतो उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर होता, तो व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये जो कळवला जाईल. अतिरिक्त अवंतर धाव, स्कोरकार्ड वरती धावा त्या 55 धावा. खुलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक महेश नानगुडे पोहोचेल तिथे चेंडू पर्यंत. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आलेली एक सिंगल आहे. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाईल. चालू सामना जर आपण पाहिला तर आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूने श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन या दोन संघांमध्ये पहिला सामना. हा चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने टाकला, परंतु तिथे नियंत्रण राहिलं नाही. डावेस्टीच्या बराचसा बाहेर गेलेला चेंडू. पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा तिथे येईल. अतिरिक्त अवंतर धाव आणि त्या अतिरिक्त अवंतर धावेने पुन्हा एकदा स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 57 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ सौरभ कदम हा गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला तिथे पाहायला मिळेल. गुडलँड स्पॉट वरती टाकलेला चेंडू जागेवरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टॉस करण्यासाठी सन्मान्य समीर भाऊ जगताप या मान्यवराला विनंती आहे. टॉस करण्यासाठी आपण या. यावेळेस पुन्हा एकदा तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू बराच काळ हवेत, परंतु क्षेत्ररक्षक अजिंक्य थोडासा दूरवरती पाहायला मिळेल. एका टप्प्यावरती चेंडू अडवला, त्यानंतर सुंदर फेकी आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये जाईल माघारी. धक्का क्रमांक 3. धावबाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो तिथे फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद झाला. दुसरा धावेचा प्रयत्न पडतो इतकीसे वेगाने धाव कंप्लीट करता आली नाही. चांगली फेकी तिथे अजिंक्यची आणि चांगलं कलेक्शन तिथे राजेशचं. त्यानंतर नक्कीच फलंदाज आपण पाहतो बाद होताना पाहायला मिळाला अजिंक्य. तर नवीन बॅट मैदानाच्या मध्ये अजिंक्य बुचडे उंच पुरा तगडा ताकद असणारा खेळाडू. शेवटच्या षटकामध्ये आक्रमणासाठी या खेळाडूची ओळख आहे. तर ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 58 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. राईट मोर द विकेट. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शून्यावरती माघारी जावं लागेल अजिंक्यला. ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली माघारी जाईल. विकेट. धक्का क्रमांक 4. चौथ्या क्रमांकाची विकेट आली. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज जो मैदानाच्या मध्ये बाद झालेला आहे. आता शेवटचा चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी असेल आणि तो शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन बॅटर नवीन फलंदाज जो मैदानाच्या मध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतो बाळू लांडे. बाळू नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये दाखल झाला. शेवटचा चेंडू बाकी असेल. 58 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा सौरभ.
शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. धर्मंचा चेंडू आपण पाहतोय, खराब चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दिशा भरकटली आहे, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल जो कळवला जाईल. स्कोर कार्ड अतिरिक्त धावेने वाढलंच जाते. गोलंदाज पुन्हा तयार. शेवटचा बॉल आक्रमण करायचं होतं, परंतु ते बॅटवरती चेंडू आला नाही. त्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शेवटच्या चेंडूवरती होतोय धावबाद. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी संघाने बनवल्या त्या 59 धावा जिंकण्यासाठी बावधन स्पोर्ट्स बावधन संघाला 60 धावेंचं टार्गेट. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे या दोन संघांमध्ये यानंतरचा आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. लवळे संघाचा संघनायक टॉस साठी यायचंय. मारोंजी गावचे उद्योजक सन्मान्य समीर भाऊ जगताप यांच्या शुभास्ते टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. दादांना देखील विनंती टॉस करण्यासाठी आपण या. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकलाय मुळशी सम्राट कासरसाई संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लवळे संघाला बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. 60 धाव्यांचा टार्गेट ठेवलंय. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाज देखील तयार. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिट. दोन क्षेत्ररक्षक धावतात पळतात, परंतु चेंडू त्या दोन क्षेत्ररक्षकाला बीट करत सरळ सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती तुषारचा एक सुंदर प्रार. चेंडू सीमारेषे पार. चौकार. 4 धावा.
थँक्यू. पहिल्याच बॉलवरती चौकाराने ते दुसऱ्या डावाला देखील सुरुवात झाली. ज्या प्रकारे पहिल्या डावाला सुरुवात झाली त्याच प्रकारे दुसऱ्या डावाला सुरुवात 4 धाव्यांनी. 4 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे कुटगाट टेकत यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय. येऊन दिला शरीराजवळ चेंडू. त्यानंतर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहतो शरीराचा वेध घेत सर्कलच्या आतमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल जे स्कोर कार्ड वरती नोंदवली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड वाढले जाते. धावफलकावरती धावा त्या 5 धावा. 60 धाव्यांचं आव्हान ठेवलंय. प्रथमतः बॅटिंग करत असताना 60 धावा मारुंजी संघाने बनवल्यात. धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने तुषार चिकणे, दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे. या आघाडीचे 2 बॅटर आहेत. तसं गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहतोय सलामीच्या जोडीला रोखण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये दत्ता लांडे संघातला असणारा एक प्रमुख अनुभवी खेळाडू जो गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय. महेश द ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता, परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाईट बॉल कळवला जाईल. महेश नानगुडे लिकडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारा हा खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच ज्याने आपल्या बॅटिंगच्या पळावरती गाजवलेल्या आहेत तो महेश ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉल वरती महेश नानगुडेचा क्लास. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकारचा आपण पाहतो महेशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती येईल. दोन्ही फलंदाज पाहिलं तर आक्रमकतेने वैयक्तिक खातं उघडतात. जणू काय पवलेमधून सेट होऊन आलेत. त्या प्रकारे सुरुवात इथे मैदानाच्या दोघांनी केली आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल सुंदररित्या फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. दूरवरतून कौशल पोहोचला चेंडूपर्यंत. दूरवरचा अंतर कापत मात्र चेंडूला तिथे जे फील्ड केलं जाईल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढले जाते. धावफलकावरती धावा त्या 12 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. खुलवट टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय झेल टिपण्याचा, परंतु पोहोचू शकला नाही. त्यानंतर शरीराचा चांगला वापर करत चेंडूचा वेग कमी केलाय. बॅकअप तिथे चांगलं पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल. सागरचं चांगलं बॅकअप तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड 1 धाव्याने वाढेल. धबलकावरती धावत त्या 13 धावा. पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला दत्ता लांडे यांच्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी आघाडीच्या जोडीला रोखण्यासाठी जे आपण पाहतोय चांगलं चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु काही चेंडूवरती आक्रमण देखील आघाडीच्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकातील शेवटचा बॉल हलक्यात तिथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. अनिकेतला पण पाहतोय तिथे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आणि या सिंगल बरोबर षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू मध्ये 46 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. आज जर पाहिलं तर आज यजमान संघ अर्थात माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. दिवसभरामध्ये 6 संघ एकमेकांच्या आमने सामने लढतात. पहिला सामना पाहतोय श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरुद्धमध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन. यानंतर सामना क्रमांक 2 मध्ये मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये रुत्पलनाथ क्रिकेट क्लब लवळे हे 2 संघ यानंतर पाहायला मिळेल. तिसऱ्या सामन्यामध्ये मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये अर्थात यजमान संघ माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे हा संघ पाहायला मिळेल. श्री काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पुनावळे हा संघ देखील आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळेल. जांभे पुनावळे हा संघ देखील आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. हे 6 संघ आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये एकमेकांच्या आमने सामने लढणार आहेत. जे संघ मात्र या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरले होते त्या संघांचा मात्र आपण पाहतो याचा लीगचा हाफ जो आपण नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने खेळतोय.
शरीरावरती आलेला हा चेंडू आडव्या पाटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक दूरवरतून मिड विकेट मध्ये कौशल्य आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगल्या रीतीने पोहोचलाय, सिंगल घेतली, होकार नकार करता करता दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी येण्यासाठी तिथे बराचसा वेळ झाला आणि तोपर्यंत दुसरी धाव जी सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये घेतली। मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण खेळतोय। या असोसिएशनचे जे काही नियम त्या नियमांचा वापर करत मात्र या स्पर्धेमध्ये सर्व संघ जे नक्कीच खेळताना पाहायला मिळतात। या सीझन मध्ये जर पाहिलं तर असोसिएशनने एक घेतलेला एक नवीन नियम, जे संघ स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरतील ते संघ मात्र त्यानंतरच्या स्पर्धेमध्ये एका हाफ मध्ये एकमेकांचे आमने सामने लढणार आहेत। त्याच नियमांचा वापर करता आपण पाहतो याचा शेवटच्या दिवसामध्ये, लीगच्या शेवटच्या दिवसामध्ये ते सर्व चॅम्पियन संघ जे आपल्याला एकमेकांचे आमने सामने पाहायला मिळतात। दरम्यान आपण पाहतो तिथे बॅटची कडा होती, झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय, इष्टरक्षकाकडून चुकी झाली, कॅचेस विन द मॅचेस, सुटलेले झेल याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये बरेचसे मागणे ठरलेत, मोठमोठे विक्रम नोंदवले गेलेले आहेत। इथे काय होणार, झेल सुटला त्यानंतर चेंडू सरळ पाठवला सीमारेषेच्या पलीकडे, स्ट्रेट हिट, ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू पाठवला सीमा पार, मिळतात धावा 4, येतोय चौकार। पुन्हा हा चेंडू सुंदर ते खेळून काढला, बॅकफुटला जात मात्र हा चेंडू खेळला, सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं, शॉट कव्हरला तिथे अनिकेतचा, परंतु कलेक्शन तिथे खराब आणि खराब कलेक्शन नंतर पुन्हा याला जास्तीची धाव तिथे मिळाली। छोट्या छोट्या चुका इथे संघाला न परवडणार आहेत। ज्या प्रकारची आघाडीची जोडी मात्र स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते त्या जोडीला रोखण्यासाठी चांगले प्रयत्न इथे करायचे, खराब क्षेत्ररक्षण करून इथे चालणार नाही। पुन्हा एका धावेच्या जागी दुसरी धाव आणि त्या दुसऱ्या धावेच्या मदतीने आपण पाहतो 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल, धापलकावरती धावा आहेत त्या 22 धावा। अनिकेत बुचुडे हा गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, टिपला तिथे जाईल, विकेटचं पतन, फलंदाज तुषार चिकणे बॅक टू द पवेलियन। थँक्यू थँक्यू। पहिली विकेट आली, पहिला फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये तुषार चिकणेच्या रूपाने माघारी जाईल। स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 22 धावा स्कोर कार्ड वरती। नवीन बॅटर प्रशांत कोकाटे जो मैदानाच्या आतमध्ये आता पहिली विकेट पडल्यानंतर दाखल झालाय, गोलंदाजी करत असताना बराचसा मागणा ठरला होता प्रशांत, त्याची भरपाई आता तो मैदानाच्या आतमध्ये करू शकेल का। दुसऱ्या बाजूने महेशला त्याला चांगली साथ देणं गरजेचं आहे। अजूनही 19 चेंडू बाकी आहेत, 19 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 38 धावा बनवायच्यात। गोलंदाज तयार, शेवटचा बॉल, पुढे सरसावत खेळायचा होता परंतु तिथे बॅटवरती चेंडू आला नाही, चेंडू गेलाय थेट एष्टी रक्षक एष्ट्यांकडे, एष्ट्या गोल होत, फलंदाज तिथे त्रिफळा बाद होत माघारी जाईल, प्रशांत आल्या पावली माघारी, धक्का क्रमांक 2। फलंदाज तिथे प्रशांत ज्या पावली दाखल झाला होता त्याच पावली माघारी गेलाय, शून्यावरती प्रशांत कोकाटे माघारी जाईल। नवीन बॅटर आपण पाहतोय सूरज बुंडे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। सूरज यांच्यासाठी पारितोषिक येत आहे, लागोपाठचे 3 षटकार सूरज खेळत असेल तर शुभम दादा सुतार यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक सूरज बुंडे यांना दिलं जाणार आहे। गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी बाळू लांडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे। समोर पहिला चेंडू खेळण्यासाठी ऑन स्ट्राइक महेश, सर्वांच्या नजर आता महेश वरती असणार आहेत।
ज्या प्रकारे फलंदाज बाद झाले, 2 फलंदाज माघारी गेलेत, त्यानंतर धावा बनवण्याची जबाबदारी महेशच्या खांद्यावरती बरीचशी वाढली गेली. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते समोरच्या दिशेला एक सिंगल. स्पर्धेच्या निमित्तानं लवळे संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय दशरथदादा गावडे या तेथे मान्यवरांचे या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिल्या बरोबर आपण पाहतोय तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. गोलंदाज पुन्हा दा सूरज साठी पहिला चेंडू बॅटच्या बाहेरील बाजूची कडा. पहिल्याच बॉलवरती सूरज देखील मागे जाईल 0 वरती. फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा बाद झालाय सूरज भुंडे. बॅक टू द पवेलियन. थँक्यू 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 थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी लवळेगावचे असणारे माजी सरपंच सन्माननीय सर्जेराव तांगडे आपणच्या ठिकाणी शुभागमन होतं. आपणचा मी मानाचा मुळशी करंडक स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सूरज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. तिसरा फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. एका पाठोपाठ फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी जातात. तुषारचे आलेले विकेट, त्यानंतर प्रशांत आल्या पावले माघारी. त्याच नंतर आपण पाहतो सूरज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. आता नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अतुल दगडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 23 धावा. 16 चेंडू 37. हे समीकरण अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फलंदाजाला त्रास देतोय. गती कमी आणि त्या कमी गतीचा इथे फायदा गोलंदाजाला होतोय. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाला. दीर्घाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळेल. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजाच्या मार्कवरती तयार पुन्हा एकदा. यावेळेस मात्र सरळ स्ट्रेट हिट केलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली टिपतोय. जाईल विकेटचं पतन. पुन्हा एकदा फलंदाज खातं न उघडता माघारी जाईल. तिसरा फलंदाज आहे ज्याने खातं उघडू शकला नाही. अतुल दगडे देखील बाद. विकेट क्रमांक 4. तीन फलंदाज 0 वरती बाद झालेले आहेत. तिन्ही फलंदाजाने खातं न उघडता तिन्ही फलंदाजांना डगआउटचा रस्ता दाखवलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय अजिंक्य. अजिंक्य वाघमारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजाला प्रयत्न करणं गरजेचं होतं पहिल्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाजाचे प्रयत्न इथे फार गरजेचे होते. चांगले प्रयत्न इथे पाहायला मिळाले. हा चेंडू हलक्यात ते टाप केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचेल तिथे अनिकेत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावे तिथे कोणताही प्रयत्न नाही. दुसऱ्या धावेसाठी केवळ एक सिंगल एका धावेवरती समाधान मानले. ज्या प्रकारे दबाव दडपण प्रेशर निर्माण केले गोलंदाजांनी फलंदाजावरती त्यानंतर आता एकेरी दुहेरी धावा ह्या संघाच्या धावफलकावरती संघाचा धावफलक हलता ठेवण्याचं काम करतात. या षटकातील पहिला बॉल महेशने फेस केला. एक सिंगल महेशने घेत नॉन स्ट्राईकला गेला. त्यानंतर सूरजला पण पाहिलं बाद होताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर आला अतुल. पहिला चेंडू डॉट त्यानंतर तो देखील बाद झाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू तिथे लाऊड अपील ते पण पाहतोय. बुंद्यात टाकलो चेंडू. हलक्या हाताने चेंडू तिथे खेळण्याचा प्रयत्न महेश यांचा. कोणत्याही प्रकारची जोखीम त्याने स्वीकारली नाही. जोखीम न स्वीकार मात्र शेवटचा चेंडू खेळला. आणि या षटकामध्ये बाळू लांडे गोलंदाजी आवडल्यास टाळा व्हायला काही सरकार नाही. केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट देखील गोलंदाजाने मिळवल्यात. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. ज्या प्रकरण
स्पर्धेच्या निमित्तानं बालेवाडी गावचे असणारे उद्योजक सन्माननीय शुभमदादा पालवडकर यांचा या ठिकाणी शुभाग म्हणतो. दादांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मैदानाच्या मध्ये संपला जाईल. त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन अनिकेत बुचुडे हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. यापूर्वी 1 षटक अनिकेतने टाकले, त्यामध्ये 8 धावा त्याने खर्च केलेले आहेत आणि 2 विकेट मिळवल्यात. त्याच विश्वासावरती संघाने पुन्हा एकदा अनिकेतवरती जबाबदारी दिली आहे. शेवटच्या आता पाहायचे 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात, परंतु अजूनही महेश तानगुडे अद्यापही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 5 चेंडू महेश खेळलेत, 8 धावा बनवल्यात, 1 चौकार खेळला, परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा बिगिट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. त्यानंतर मात्र एकेरी धावा त्याच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने गॅप मध्ये तिथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगाने, तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. पहिल्या चेंडूवरती अजिंक्यने पाहतो तिथे सूझबूझ की खेळी करत एक सिंगल घेतली. महेशला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करा, माहिती आहे अजिंक्यला देखील आता कमी चेंडू राहिले, जास्त धावा बनवायचे समीकरण थोडंसं अवघड झालेलं आहे. ते अवघड समीकरण जर सोपं करायचं असेल तर महेशला जास्त चेंडू फेस करून देणं फार गरजेचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतो इथे स्ट्राईक रोटेट केली. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, स्कोर कार्डवरती धावा त्या 25 धावा, शेवटचे 11 चेंडू आणि 35 समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असणारे प्रयत्न आता दोन्ही बाजूने करायचे. प्रयत्नांची परिकाष्ठा इथे पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे या षटकातील महेश खेळत होता आणि पहिलाच बॉल सरळ पाठवलाय मानाच्या मुळशी कर्नाटकला सलामी देत सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. पहिल्याच बॉल वरती महेशच्या पाठमधून आलेला षटकार. जोपर्यंत महेश मैदानाच्या मध्ये उभा आहे तोपर्यंत जास्त काही काळजी बावधन संघ करणार नाही, परंतु दुसऱ्या बाजूने जोपर्यंत महेश उभा आहे तोपर्यंत मारुंजी संघाला इथे बरेचसे प्रयत्न करायचे. पुन्हा बिग हिट, चेंडूने उंची प्राप्त केली आणि तितकीच लांबी. महेश नानगुड्याच्या बॅटमधून चेंडू कर लावाई सपर. गगनचुंबी षटकार 6 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. महेश नानगुडे नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगायला सुरुवात झाली आहे. 2 षटकार ठोकलेत, आतापर्यंत संयम दाखवला, परंतु त्या संयमानंतर प्रचंड मोठं आक्रमण. स्कोर कार्ड वरती धावा 37 धावा स्कोर कार्ड वरती, धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूंमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने स्ट्रोक तिथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक सिंगल घेतली. अजिंक्यच्या हातातून चेंडू निसटला. दुसरा धावेचा प्रयत्न, धावाची संधी. दुसरी धाव देखील सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाली आहे. सुखरूपरित्या महेश वेळेत आपल्या घरट्यामध्ये पोहोचला आणि 2 धावा तिथे आलेल्या आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण अजिंक्यचं तिथे पाहायला मिळेल. चेंडू हातातून निसटला, त्याचा फायदा घेतला. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे झाला आणि 2 धावा ज्या सुखरूपरित्या आपण पाहतो. चांगला कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढले जाईल. धपलकावरती धावा त्या 39 धावा. यापूर्वी चांगली गोलंदाजी अनिकेतने जरूर केली, केवळ 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या, परंतु या षटकामध्ये महेशने देखील आपला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 षटकार खेळले, त्यानंतरचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये जो व्हाईट बॉल आलाय. स्कोर कार्ड अतिरिक्त अवंतर धावेने वाढेल. धपलकावरती 40 धावा. या षटकातील राहिलेले 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहेत. पुन्हा हिशेब मध्ये तिथे चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचले, यावेळी मात्र तिथे चुकी नाही. कोणत्या प्रकारची संधी दिली नाही. तिथे दुसरा धावेचा प्रयत्न होता अजिंक्यचा, परंतु महेशने नकार कळवला, थांबवलंय. केवळ आपण पाहतो तिथे एक सिंगल जे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. स्कोर कार्ड वरती 41 धावा. शेवटचे 7 चेंडू 19. षटकातील शेवटचा बॉल फार महत्वाचा. एका बाजूने आक्रमण करायचंय तर एका बाजूने चांगला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये गरजेचा आहे. शेवटचे पाहायचे 7 चेंडू 19. एका बाजूने मारुंजी, दुसऱ्या बाजूने बावधन. या 2 दिग्गज संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय.
सोडून दिला जाईल हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता. मुख्य पंचांचे हात जमिनीला समांतर होतात. कळवला जातोय वाईट बॉल, अतिरिक्त अवांतर धाव. आता एखादा बिग हिट पावधन संघासाठी फार महत्वाचा आहे, परंतु एकेरी दुहेरी धावा या मारुंजी टीम साठी फार महत्वाच्या असणार आहेत. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती तिथे फटका फसला. क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, झेल निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. झेल टिपणं इथे गरजेचं होतं, मोक्याच्या क्षणी चुकी झाली. आता इथे झालेली ही चुकी येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये संघाला किती महागडी ठरेल. 20 धावा या षटकामध्ये खर्च झाला, बराचसा महागडा ठरला. अनिकेत यापूर्वी केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये बराचसा महागडा ठरवलं त्याला. 2 षटकार महेशने ठोकले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय स्कोरकार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या तर 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. शेवटचे 6 चेंडू 16 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. महेश समोर असताना आता महेशला बाद करण्यासाठी रोखण्यासाठी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ते जबाबदारी दिली जाणार. शेवटचं षटक आता पाहायचं आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी काळूराम लांडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 44 धावा. शेवटच्या 6 चेंडू 16 धाव्यांची गरज. चांगली बॅटिंग पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये काळूराम यांनी केली आहे. आता त्याच प्रकारची गोलंदाजी इथे संघाच्या विजयासाठी मैदानाच्या दुसऱ्या डावामध्ये करणं गरजेचं आहे. दोन्ही संघ पहिलाच सामना खेळतात. विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे. त्यानंतरच्या मॅच साठी दोन्ही संघ तयार राहायचे. दोन्ही संघांनी आपल्या डगआउटचा ताबा घ्या. टॉस जिंकलेला संघ एक कक्षामध्ये बसेल आणि टॉस पराभूत झालेला संघ हा बी कक्षामध्ये बसेल याची नोंद घ्या. त्यानंतर कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये लवळे या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामना पण पाहतोय बावधन स्पोर्ट्स बावधन त्यांच्या विरोधामध्ये श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. या 2 संघांमध्ये हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 44 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. शेवटच्या आता पाहायचे 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये 16 धावा ज्या जिंकण्यासाठी एका बाजूने बनवायच्यात त्याच धावा एका बाजूने रोखायच्यात. महेश आणि अजिंक्य ही जोडी आहे. तर गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचे षटक घेऊन काळूराम लांडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. मानाचा मुळशी करंडक आणि मानाच्या मुळशी करंडकामध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन मात्र आज देखील 6 संघ एकमेकांचे आमने सामने लढणार आहेत. पहिल्या सामन्यामध्ये विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगला खेळ दाखवला. दोन्ही संघांची आतामध्ये चांगली ताकद पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या षटकामध्ये कोणाची ताकद इथे भारी पडेल, कोणता संघ इथे बाची मारत मात्र विजयाने सुरुवात या मानाच्या मुळशी करंडकाला आजच्या दिवसामध्ये सुरुवात करेल. महेश ऑन स्ट्राईक तयार. डावखुऱ्याचा सर्वाधिक ताकदवान फलंदाज म्हणून नक्कीच अलीकडच्या काळामध्ये ज्या खेळाडूची चर्चा आहे तो महेश नानगुडे. याचा आयकॉन देखील आपण कित्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूला खेळताना पाहिलंय. पहिलाच बॉल टावेष्टीच्या बराचसा बाहेर होता. शहराच्या दिशेने पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि त्या अतिरिक्त दिशा भरकटल्यानंतर अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजाला प्रयत्न करायचे, स्वतःवरती विश्वास दाखवायचा आहे. त्याच विश्वासावरती स्वार्थ गोलंदाजी इथे करणं अपेक्षित आहे. हा चेंडू महेशच्या पाठमधून करेल हवाई सफर. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. बिग हिट चरण षटकार. षटकारांना आपण पाहतो इथे समीकरणामध्ये बराचसा बदल झालाय. शेवटच्या 5 चेंडू बाकी असणार आहेत आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज आहे. सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालं. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्पर्धेच्या मित्रांनो अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी समालोचक सौजन्य यांच्या माध्यमातून दिलं गेले. ज्ञानेश्वरी क्रिकेट क्लब पंढरपूर असणारे यांचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय दादा माळी यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 9 धाव्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना
दोन दादा संघांमध्ये महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। पुन्हा एकदा फिर से एक बार महेश नानगोडेचा वार, चेंडू सरळ सीमारेषे पार, लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार। थँक्यू। एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट नंतर महेशने दाखवलेली शांतता, परंतु इथे शेवटच्या षटकामध्ये महेश दा सांगून देतोय शांत बसायला आम्ही देखील काही संत नाहीये। 2 षटकार ठोकलेत, सामन्याचं समीकरण बरंचसं बदललंय। शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे। 3 धावा 4 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये। महेश ऑन स्ट्राइक, पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे। फुल टॉस वरती महेश नानगुडे बॉस आणि सामना जिंकलाय बावधन स्पोर्ट्स बावधन संघाने। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार। वेल प्लेड। चला कासरसाई टीम, 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल। 2 मिनिटांच्या आतमध्ये आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे। मारूंजी टीम, आपला संघ मैदानाच्या बाहेर जाताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल। चला मुळशी सम्राट कासरसाई संघ त्वरित आपल्या क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या। मन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे आणि पहिल्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय। एका षटकामध्ये 11 धावा खर्च करते, 1 विकेट आणि 12 चेंडूंमध्ये 41 धावांची खेळी करणारा महेश नानगुडे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी। महेश, या मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला दिला जाईल। चला लवळे संघ आपले देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे।